नमस्कार मुलांनो. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे अक्रोडाचे झाड. या गोष्टीचे लेखक आहेत गोपाळ टाकळकर. चला तर आपण सुरुवात करूया आपल्या गोष्टीला. फार पूर्वी नौशेरखा नावाचा एक मुघल बादशाह होऊन गेला. त्याचे आपल्या प्रजेवर फार प्रेम होते. त्याचे राज्य आदर्श होते. तो सर्वांना समान न्याय देत असे. आपल्या प्रजेत कोणी दुःखी आहे का याची तो स्वतः पाहणी करी. आपल्या राज्यामध्ये तो वेश पालटून गावोगावी फिरत असे. त्यामुळे त्याला आपल्या प्रजेबद्दल खडानखडा माहीत असे. सर्व प्रजाजन त्याच्यावर अत्यंत प्रेम करीत होते. तो गरिबांना सढळ हाताने मदत करीत होता. गरीब मजुरांना कसण्यासाठी जमीन देत होता. एकदा तो आपल्या प्रधानाला घेऊन राज्यामध्ये फिरण्यासाठी बाहेर पडला. चालत चालत तो एका बागेत आला. त्या बागेत एक अत्यंत वृद्ध माळी अक्रोडाच्या झाडाचे रोप लावत होता. बादशाने त्याच्या कामाचे बराच वेळ निरीक्षण केले. रोप लावून झाल्यावर वृद्ध माळी त्या रोपाकडे शांतपणे पाहत बसला. तेव्हा बादशाने त्या माळ्याला विचारले, "तू कोण आहेस?" "मी माळी आहे." "तू या बागेचा मालक आहे आहे का नोकर आहेस?" "नाही, मी नोकर नाही. या बाग बगीचा तुझा आहे का?" "माझा आहे आणि नाही सुद्धा." "म्हणजे मी नाही समजलो." "त्याचं असं आहे, या बागबगीचा माझ्या वाडवडिलांनी लावलेला आहे आणि मी त्याची मशागत करतो, भूमातीची सेवा करतो." बादशाला हसू आलं. "पण तू हे कसलं रोप लावत आहेस?" "हे अक्रोडाचं." "अरे, पण हे रोप मोठं केव्हा होणार? त्याला फळ केव्हा येणार? तू जिवंत असताना तुला ती खायला मिळणार का?" बादशाने त्याला हे 3 प्रश्न अशासाठी विचारले, की अक्रोडाच्या झाडाला फळे येण्यास वर्ष लागतात. त्या माळ्याने बादशाचे प्रश्न ऐकून घेतले आणि तो म्हणाला, "तुमच्या विचारात मला स्वार्थ दिसतो. आजपर्यंत मी जी फळे खाल्ली आहे आणि ती माझ्या वाडवडिलांनी लावलेल्या झाडाची होती. इतरांच्या मालकीचे असलेल्या झाडांची फळे सुद्धा मी जन्मभर खातच आलो आहे. मग आता मला माझ्या मुलाबाळासाठी तसेच दुसऱ्यांसाठी झाड लावण्यास नको का? मी कृतघ्न नाही. एका पिढीचे मी खाल्ले आहे आणि दुसऱ्या पिढीसाठी झाड लावून मी मागील पिढीचे ऋण फेडण्याचा प्रयत्न करीत आहे. यात माझे काय चुकलं? आपण स्वतः लावलेल्या झाडाची फळे फक्त आपणच खावीत असा स्वार्थ विचार बरोबर नाही, असं मला प्रामाणिकपणे वाटते." त्या वृद्ध माळ्याचे ते मोलाचे उत्तर ऐकून बादशाला फार आनंद झाला. त्याने त्या माळ्याला आपल्या घरी आपली खरी ओळख सांगितली आणि पुढील पिढीसाठी आपल्याला काय काय करता येईल याचा विचार करत बादशाह व प्रधान तिथून निघून गेले. तर मुलांनो, ही होती आपली आजची गोष्ट, अक्रोडाचे झाड. या सुंदर गोष्टीपासून आपल्याला काय शिकायला मिळते? तर झाडे आपल्याला खूप काही देत असतात. वनस्पतीपासून आपल्याला फळे, फुले, सावली, लाकूड आणि इतरही गोष्टी आपल्याला मिळतात. आणि झाडांचे इतरही उपयोग आहेत. आणि व्यक्तिगत स्वार्थापलीकडे जाऊन सामूहिक हित जोपासले पाहिजे आपण. हा विचार आपल्याला या गोष्टीमधून मिळतो. चला तर भेटूया आपण